घरामध्ये का उंदीर किंवा एकदा का घुसले ना, तर आपल्या घरातील भरपूर नुकसान ते करतात. अगदी अन्नाचे छोटे-छोटे जरी कण असले तरी उंदीर रात्रीचे लाईट बंद केल्यानंतर इकडे-तिकडे भरपूर फिरत असतात किंवा मग आपल्या घरातील कपड्यांचं नुकसान, आपल्या फर्निचरचं नुकसान, भरपूर नुकसान करतात. वायरसुद्धा ते खातात. मग अशा वेळी तुमच्या घरामध्ये घुस किंवा मग उंदीर आला असेल तर त्याला पळवून कसं लावायचं ते बघूयात. इकडे असं आपल्याला भांडं घ्यायचं जे किचनमध्ये आपण यूज करत नाही आहोत. असं यूज अँड थ्रोचा मी इकडे डब्बा घेतलेला आहे. तुम्ही काहीही घेऊ शकता. त्यामध्ये मी 2 चमचे जे आहे ते बेसनाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही इकडे घेऊ शकता. बेसन मी यासाठी घेतलेलं आहे, की ते थोडंसं ना चिकटसर असतं म्हणून मी बेसनाच्या पिठाचा वापर केला. तुम्ही बाजरीच्या पिठाचाही वापर करू शकता. ते सुद्धा फार चिकट असतं. त्यानंतर जेवढं आपण बेसन घेतलं अगदी आपल्याला तेवढंच लाल तिखट घ्यायचं आहे. हे तिखट अति तिखट असायला हवं. असंच तिखट आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 चमचे जेवढं मी बेसन घेतलं, अगदी मी तेवढंच तिखट घेतलं. तिखट आपण याच्या प्रपोर्शनलमध्ये का घेतलेलं आहे, तर जेव्हाही उंदीर हे खाणार आहे, तर उंदराला अगदी अति तिखटमुळे जे आहे त्याला अस्तव्यस्त वाटू शकतं. आपल्याला उंदीरला मारायचं नाही आहे, त्याला तिथून पळवून लावायचं आहे, आपल्या घरातून पळवून लावायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थितरित्या मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शॅम्पू. शॅम्पूऐवजी तुम्ही इकडे निरम्याचा वापर करू शकता. निरमा म्हणजे वॉशिंग पावडर जे आहे ते लिक्विड डिटर्जंट नाही, वॉशिंग पावडर जे पावडर फॉर्ममध्ये असतं ते आपल्याला वापरायचं आहे. इकडे मी शॅम्पू 1 चमचा टाकलेला आहे, पण शॅम्पू टाकून नक्की बघा. आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे. आता पाण्याचा वापर करून आपल्याला याची घट्टसर अशी पेस्ट बनवायची म्हणजे अतिही पातळ नको आणि अतिही घट्ट नको. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. याचा वापर आपण एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम तिखटसर अशी ही पेस्ट असते. त्यामुळे हातामध्ये तुम्ही ग्लोव्ह सुद्धा घालू शकता. कारण तिखट असल्यामुळे हाताला इरिटेशन होऊ शकतं. नंतर आपल्याला घ्यायचा आहे कापूर. हवं तर तुम्ही एक डांबर गोळी सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे कापूर जे आहे यामध्ये टाकायचं आहे. 2 ते 3 कापूरच्या वड्या यामध्ये टाकू शकता. आता इथे एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही गॅसच्या ठिकाणी हे ठेवणार असाल तर मग अशा वेळेस कापूर वापरू नका. कापूरऐवजी डांबर गोळीचा वापर करा. कारण कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे आणि किती नाही म्हटलं तर गॅसजवळ हे ठेवणं अगदी सोयीचं नाही आहे किंवा सेफ नाही आहे. त्यामुळे आपल्याला गॅसच्या खाली जर हे ठेवायचं किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूच्या खाली ठेवायचं असेल तर इथे डांबर गोळीचा वापर करायचा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सज्जावरती वगैरे ठेवायचं असेल तर इथे फक्त कापूरचाच वापर करा. त्यानंतर जुना एखादा रुमाल घेऊ शकता किंवा जुना आपलं एखादं टॉप असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचा ना आपल्या रुमाला एवढा बस त्याचा तुकडा आपल्याला कापून घ्यायचा आहे किंवा मग छोटं-मोठं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. जर फार मोठा सरफेस असेल किंवा मग तुम्हाला हे दिवाणमध्ये वगैरे ठेवायचं असेल तर थोडंसं मोठंही करू शकता. छोटं-मोठं अगदी तुमच्यावरती आहे. फक्त थोडासा ना जाडसर असं आपला कपडा असला पाहिजे. तुम्ही बघू शकताय कॉटनचा मी इकडे घेतलेला आहे. जुना एखादा नॅपकिन वगैरे तुम्ही घेतला तरी चालेल कारण नॅपकिन सुद्धा हा जाडसरच असतो. आता मी बघा इकडे जुनं टी-शर्ट होतं ते कापून घेतलेलं आहे. आता आपण जी काही पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपल्याला खरं तर यावरती टाकायची आहे. आता आपण मार्केटमधनं उंदीर जाण्यासाठी, पळून लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आणत असतो किंवा अशा पद्धतीचे स्टिकी पॅड्स असतं ते आणत असतो. तर त्यावरती उंदीर जो आहे तो चिपकत असतो आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपण असे केमिकल सुद्धा वापरतो. ते केमिकल उंदीर खातो सुद्धा आणि घरात मरून सुद्धा पडतो. मग आपल्याला खूप जास्त घाण वास घरामध्ये यायला लागला तेव्हा मग आपल्याला फार साफसफाई करावी लागते आणि किळसवाणं सुद्धा खूप वाटतं. मग नंतर आपल्याला असं नाही करायचं आहे. आपल्याला फक्त तो घरातून पळवून लावायचा आहे. म्हणून आपण हे असं मॅजिक असं करत आहे. आता हे करत असताना एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे. तुम्हाला याचा रिझल्ट 1 ते 2 दिवसातच कळणार आहे. त्यामुळे जर घरातील उंदीर गेला असेल तर तुमच्या घराच्या दारं-खिडक्यांना जर फार मोठ्या-मोठ्या खिंडी असेल तर तिथे रात्री झोपण्याच्या आधी नक्की 5 ते 6 वाजल्यानंतर तुम्हाला तिथे कपडा वगैरे लावून ठेवायचा म्हणजे त्या दिशेने जे आहे आतमध्ये उंदीर येणार नाही किंवा ज्या काही बाथरूमच्या पाणी जातं आपलं वेस्टेज तिथे ना त्या जाळीवरती असा दगड वगैरे ठेवायचा आणि अशा पद्धतीने गॅस ओट्याच्या खाली डांबर गोळीचा मात्र वापर करायचा. असं ठेवायचं किंवा मग तुमच्या घरातील मोठे-मोठे फर्निचर असेल कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं. फक्त लहान मुलांचा हात इथे जाणार नाही याची काळजी घ्यायची. सज्जावरती हे ठेवू शकता. हप्ताभर हे ओलसर राहतं नंतर तुम्हाला पुन्हा बनवावं लागेल. सो अशा पद्धतीने जिथे-जिथे उंदीर येतोय दिवाणमध्ये वगैरे तुम्ही हे ठेवू शकता. फक्त कपड्यांच्या ठिकाणी ठेवू नका कारण यामध्ये आपण तिखट वापरलेलं
केलेलं आहे. सो तिकडचं इरिटेशन त्याला होऊ शकतं. अशा पद्धतीने जे स्टँड असतात मोठे-मोठे फर्निचरचे त्याच्या खाली तुम्ही ठेवू शकता कानाकोपऱ्यामध्ये. खूप भारी रिझल्ट येतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये उंदीर वगैरे झाले असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करून तुमच्या घरात उंदीर झाले असेल, तर हा हॅक नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि फॉलो नक्की करा. बाय.